नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेत वाढ, किसान कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर। सरकार 7 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देणार, अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची घोषणा। देशातील 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार। तर नाफेड एनसीसीएफ कडून डाळींची खरेदी केली जाणार, अर्थसंकल्पातून घोषणा। अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरासह 5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार। तर पूर्व भारतात युरिया प्लांट सुरू करण्याची योजना, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। मत्स्यपालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी योजना, डेअरी आणि फिशरीजसाठी 5 लाखांपर्यंतचं कर्ज देणार। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, बहुतांश घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांना लाभ पोहोचवणाऱ्या शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया। कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प, खतांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी अर्थसंकल्पात कोणताही निर्णय नाही, शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका। पश्चिम विदर्भातील अद्यापही कापसाला दरवाढ नाहीच, सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाचा दर हा सारखाच, कापसाची हमी भावाने खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं, टीव्हीचे पार्ट, चामड्याच्या वस्तू आणि कॅन्सर संबंधित 36 औषध आता स्वस्त होणार। तर भारतात तयार होणारी कपडे स्वस्त होणार, अर्थसंकल्पातून घोषणा। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तसंच जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू केलं जाईल। पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटी, जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवलं। तर देशातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवणार, केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा। कृषी क्षेत्रासंदर्भात अर्थसंकल्प ऐकायला चांगला वाटतो, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, केंद्रीय अर्थसंकल्पावर सोलापुरातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू न दिल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, जिल्हाधिकारी कार्यालयातच पोलिसांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली। पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच जालन्यातील भाजपच्या कार्यालयात, भाजप पदाधिकाऱ्यांकडून पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत। अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप, सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिसांनी कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार, जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर वेवजी येथे अंत्यसंस्कार। अशोक धोडींचं अपहरण करून हत्या प्रकरणात अविनाश धोडीला तात्काळ अटक करण्याची धोडी कुटुंबियांची मागणी। तर अविनाश धोडी दारू माफिया, त्याची दहशत असल्यानं आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबीय आक्रमक। सिंधुदुर्गात निलेश राणेंची ठेकेदारांविरोधात पालकमंत्री नितेश राणेंकडे तक्रार, तर ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा नितेश राणेंचा इशारा। यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत आजपासून बदल, शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार, आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून वेळापत्रकात बदल। वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचं प्रकरण, नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून जयखेडा येथे रास्ता रोको, मृत्यूप्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी। बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी जनता दरबार, नागरिकांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येणार, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प। सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस, कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न, बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द, जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायागाव गावाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक, जलजीवन मिशनचे काम रखडल्याने साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन। मुलाच्या उपचारासाठी गडचिरोलीच्या महिलेची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची हाक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मदतीचे निर्देश दिले। मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट, जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची विचारपूस। जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन हाय अलर्टवर, मनपा रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना, पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला। राजगडचे आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक, गाव रस्ते सुधारणेसह विकासावर बैठकीत चर्चा।
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण. या रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करत घेतला पुढाकार. आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सुरू. ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यातील मुक्काम संपला. ही वाघनखं आता नागपुरात ठेवली जाणार. लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं भारतात आणली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतर मुक्ताईनगर बस आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या. चंद्रकांत पाटलांनी स्वतः बस चालवून लोकार्पण केलं. नव्या बस मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंद. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांचं काम राम भरोसे. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी, तर ठेकेदार आणि इंजिनियर पार्टनरशिप करून काम करत असल्याचा आमशा पाडवींचा आरोप. शहापूरच्या अंदाड गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने कामाचा दर्जा खालावला, नागरिकांचा आरोप. नाशिकच्या मनमाडमधील रापली रेल्वे अंडरपासची दुरावस्था. मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांची कसरत. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष. लातूरच्या अंधलगावमध्ये मांजरा नदीतून शेतकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. मांजरा नदीवर पूल नसल्याने लोखंडी कढईतून नदी पार करण्याची वेळ. बुलढाण्यातील पद्मावती नदीवरील पुलाचं काम अगदी संथ गतीने सुरू. खड्डे खोदून ठेवल्यामुळे अपघाताची शक्यता. त्रस्त नागरिकांची थेट जळगाव जामोद नगरपालिकेवर धडक. वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन. 10,000 युवक युवती मेळाव्यासाठी हजर. दुपारपर्यंत 250 उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध. चंद्रपुरात आजपासून जिल्हा ग्रंथोत्सवाचा प्रारंभ. ग्रंथदिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा सहभाग. परभणीत महामार्ग पोलिसांकडून पथनाट्याच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती. रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून संदेश. गोंदियात सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम हा उपक्रम. उद्या गोंदिया ते डोंगरगड सायकल वारीचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांसह युवक युवती सहभागी होणार. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार. पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्याचं काम सुरू. तालुक्यात 3,800 फार्मर आयडीची नोंदणी. तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आरोग्य केंद्रावर अचानक भेट. आशिमा मित्तल यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दणका. बुलढाण्यात हजारो रुपये घेऊन बनावट जात प्रमाणपत्र. उत्पन्नाचे दाखलेही दिल्याचं दाखल्यांचं वाटप झालेलं आहे. खामगाव तहसील कार्यालयातील हा प्रकार. बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटप करणारे रॅकेट सक्रिय. प्रशासनाची मात्र बघ्याचीच भूमिका. हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून पूर्ण केलीत कामं. माघ प्रतिपदेनिमित्त जळगावच्या खानापूर परिसरातील कनिफनाथ यात्रोत्सवात मोठी गर्दी. सुमारे 10 ते 12,000 भाविकांनी घेतला महाप्रसाद. देवबांध येथील पासून दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन. मोखाड्याचे आमदार हरिश्चंद्र भोये यांचीही दर्शनासाठी हजेरी. मुक्ताईनगरच्या अंतुर्लीमध्ये धर्मनाथ बीज निमित्त 1 दिवसीय नवनाथ पारायण सोहळा. पंचक्रोशीतील भाविकांची पारायण सोहळ्याला उपस्थिती. जळगावच्या रावेरमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांमध्ये 29 रॅक भरण्यात आले. केळी वाहतुकीतून रावेर रेल्वे विभागाला मिळाले 3,45,00,000 उत्पन्न. मागील वर्षी 4.25 कोटींचं उत्पन्न. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचं आयोजन. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील विविध भागातील खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग. कोकणात मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सवाला सुरुवात. वाजत गाजत श्रींचं आगमन. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. अलिबागच्या कुलाबा किल्ल्यात माघी गणेशोत्सव. आंग्रेकालीन गणपती मंदिरात उत्सव. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकच्या इगतपुरीतील इच्छामणी गणेश मंदिराला माघी गणेश जयंतीनिमित्त आकर्षक सजावट. मंदिरात अथर्व शीर्ष पठण, महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन. तणनाशकाच्या फवारणीमुळे 15 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान. 19 शेतकऱ्यांना फटका. येवल्याच्या मुखेडमधील प्रकार. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी. मालेगाव बाजार समितीत मक्याची आवक वाढली. भाव सध्या स्थिर. शेतकऱ्यांमध्ये समाधान. नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादकांना चांगले दिवस. कुंभमेळ्यामुळे जिल्ह्यात केळीला मागणी वाढली. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गाव भागात बिबट्याचं दर्शन. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला.
रत्नागिरीच्या शिवखोल घाटातील वडाच्या झाडाला अचानक आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, मार्गावरील वाहतूक सुरळीत. सातारा येथील खटाव तालुक्यात असणाऱ्या वडूज येथील चंद्रकांत महादेव काळेंना वीरमरण, राजस्थान येथे कर्तव्यावर असताना शहीद, शासकीय मानवंदना देत काळे यांच्यावर अंत्यसंस्कार. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कंदर येथे दरोड्याचा प्रयत्न, दरोडेखोरांकडून डोके कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. 19 लाखांहून अधिक किमतीच्या टायरची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने 5 आरोपींना ताब्यात घेतलं. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, एका ऑटो रिक्षामधून 10 ते 15 विद्यार्थ्यांना कोंबून केली जाते वाहतूक, जिल्ह्यात वाहतूक नियमांचे 3-13. बीड जिल्ह्यात वाळू उपसा आणि राख वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टिप्परची 1250 इतकी संख्या, परळीत सर्वाधिक 250 टिप्परची नोंद. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, अवैधरित्या चालणाऱ्या कंपनीतील रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रदूषित, नदी फेसाळल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ. रत्नागिरीच्या चिपळूणमधील पूररेषा फेर सर्वेक्षणाला हिरवा कंदील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्य सचिवांना कारवाईचे आदेश, आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, पोलीस आयुक्त कार्यालयासमोर भाविकांचा ठिय्या, पोलीस उपायुक्तांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. दरम्यान फसवणूक झालेल्या भाविकांची गृहराज्यमंत्री पंकज भोयरांकडे तक्रार. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आशा गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा, आशा गटप्रवर्तकांना नियमित करण्याची मागणी. बीडच्या पाटोदा तालुक्यात चोरट्यांची दहशत आहे, पाटोदा शहरातील ज्वेलर्स दुकानं, मेडिकल फोडण्याचा यांनी प्रयत्न केला. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे. उजनी जलाशयात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 3 बोटींवर कारवाई, जिलेटिनच्या सहाय्याने या बोटी उद्ध्वस्त. गेल्या काही महिन्यांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वाळू माफियांचा हैदोस. तर मध्य प्रदेशातून रेती वाहतूक करणाऱ्यांवर भंडारा पोलिसांची कारवाई, 40,09,000चा मुद्देमाल जप्त. शिरूरमध्ये बेकायदेशीररित्या मांडोळ बाळगणाऱ्यांना अटक, शिरूर गुन्हे व शोध पथकाची ही कारवाई. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या 2 स्कॉर्पिओवर कारवाई, 53 किलो गांजासह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जण अटकेत.